भाजप पाठोपाठ आता नागपुरात राष्ट्रवादी अजितदादा गटानेही सदस्यता मोहीम सुरू केलेली आहे। तो काय सांगणार? महानगरपालिकेची तयारी सुरू केली? महानगरपालिकेची तयारी सुरू झालेली आहे। 22 जानेवारीला जो काही सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट आल्यानंतर ताबडतोब 2-3 महिन्यात इलेक्शन होतील आणि कसं आहे आमचं अधिवेशन पण आहे आता 18-19 तारखेला संभाजीनगरला आणि त्या ठिकाणी सदस्यता मोहीम सुरू करण्याचं दादा प्रारंभ करतील आणि त्याप्रमाणे आम्ही नागपूर शहरामध्ये सदस्यता मोहीम सुरू करून आम्ही जी तयारी आमची सुरू आहे प्रत्येक जनतेचे कामं करण्याचं गटर लाईन असो रस्त्याचे कामं असो पाण्याचा प्रश्न असो हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावेळेस जोमाने महानगरपालिकेत उतरणार आहे। भाजप सोबळाच्या दिशेने तयारी करतायत, तुमची पण तयारी तशी आहे की युती होईल असं वाटतंय? नाही, आता याच्यात असं आहे की जे आतापर्यंत आम्ही महायुतीतच आहे, पण जर इन केस वरिष्ठ काय ठरवतात त्याच्याप्रमाणे आम्ही आमचा प्लॅन हे केलेला, पण आम्ही आमची तयारी पूर्ण जिथे जिथे आम्हाला लढायचं आहे जिथे आमचे उमेदवार निवडून येणार आहेत त्या ठिकाणी आमची जोरात तयारी सुरू आहे। नागपुरात भाजप मोठ्या प्रमाणात लाखोंमध्ये सदस्य संख्या करतायत, राष्ट्रवादीचा काय प्लॅन आहे? आम्ही करणार आहे ना। आम्ही याच्या पहिले जेव्हा एक राष्ट्रवादी होती त्यावेळेस सुद्धा सदस्यता अभियान राबवलं तर त्यावेळेस 70-80 हजार सदस्य नोंदवले होते आणि आता तर दादांचे प्रेमी आहे, प्रफुल्ल पटेलांचे प्रेमी आहेत, तटकरे साहेब इतके ॲक्टिव्ह आहेत, त्याच्यामुळे यावेळेस सदस्यता मोहीम ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नागपूर शहरात जोराने सुरू होईल। काय मुद्दे असणार आहे ज्या मुद्द्यांवर तुम्ही लोकांपर्यंत जात आहे, सदस्य बनवण्याचं आवाहन करतायत? आम्ही डेव्हलपमेंटच्या याच्यावर, कारण की आमचा नेता स्वतः डेव्हलपमेंटच्या याच्यावर युतीमध्ये आहेत आणि जनतेची सेवा करणं हा सगळ्यात मोठा मुद्दा राहणार। जेही प्रश्न राहतील जनतेचे आणि मेन प्रश्न काय गटर लाईन आहे, रस्ते आहे, पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, विजेचे बिल आहेत, हे जर आम्ही ज्या दिवशी NITचे प्रश्न आहेत, कलेक्टर ऑफिसचे प्रश्न आहेत, ते हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही जेव्हा जनतेच्या जवळ जाऊ आणि जनता आमच्या जवळ येईल त्यावेळेस एक हे होईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठ्या जोमाने नागपूर शहरामध्ये कॉर्पोरेशनसाठी उतरला आणि तुम्हाला मी सांगतो येणारी कॉर्पोरेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोलाचा हिस्सा राहील, याच्यात काही वाद नाही। शेवटचा प्रश्न, महायुती झाली नाही तर अजितदादा गट स्वतंत्रपणे ही निवडणूक लढणार आहेत का? ते आता दादा काय ऑर्डर देतात आणि दादा आता हे 18-19 तारखेच्या याच्यामध्ये खूप काही अधिवेशन आहे त्याच्यामध्ये सगळं कळून जाईल आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या कामाला लागूच। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।